बोडके साहेब, सौभाग्यवती बोडके बहिणी, राजेंद्र गावित साहेब, अमरसिंह पंडित साहेब, जिल्हा परिषदेचे नव्यानेच रुजू झालेले CEO मनोज रानडे साहेब, बाळासाहेब पाटील साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि बोडके साहेबांवरती प्रेम करणारे इथे उपस्थित सर्व मोठ्या संख्येने असलेले कर्मचारी, अधिकारी, राजकीय क्षेत्रातील सर्व व्यक्ती आणि त्यांची मित्रमंडळी, आप्तेष्ट, दिग्विजय आहे, मयुरेश पण आले, हे सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज गोविंद बोडके साहेब रिटायर होत आहेत. खरं म्हणजे 36 वर्ष ही फार मोठा कालावधी आहे, पण अजूनही अनेक वक्ते बोलले तसे त्यांच्याकडे बघून अजून वाटत नाही की ते रिटायरमेंटच्या स्टेजला आहेत. त्यांचे जे मित्रमंडळी, आमचे सर्व जे मित्रमंडळी आहेत, त्यांच्यामध्ये गोविंद बोडके साहेबांची एक खासियत सर्वांच्या मध्ये जी प्रसिद्ध आहे ती म्हणजे अत्यंत वक्तशीर आहे. वेळेच्या बाबतीमध्ये ते फार कॉशियस असतात आणि त्यांच्यासोबत मॉर्निंग वॉक करणं म्हणजे आपल्याला पळायला लागतं. मग त्यांची चालण्याची जी स्टाईल आहे ती इतकी फास्ट असते, त्यामुळे त्यांचा फिटनेस पण खूप छान आहे. मी या निरोप समारंभासाठी येण्यासाठी निघालो आणि मला आठवलं की मी माझ्या निरोप समारंभानंतर आज मला वाटतं 11 वर्षांनी पालघरला आलोय. मी जिल्हा परिषद CEO म्हणून मंत्री महोदय इथे या जिल्ह्याच्या स्थापनेच्या वेळेला मी प्रथम CEO होतो या जिल्हा परिषदचा आणि आज परत मी बोडके साहेबांच्या फेअरवेलसाठी इथे आलो. फेअरवेल टू फेअरवेल अशी माझी पालघरची ट्रिप झाली. खरं म्हणजे या इतक्या मोठ्या सेवेनंतर निवृत्त होताना मनामध्ये खूप त्यांच्या वेगवेगळ्या भावना बोडके साहेबांच्या असतील. अनेक लोकांनी सल्ले दिले, कोणी म्हटलं की आता तुम्ही अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. खरं म्हणजे इतक्या वर्षाच्या सेवेनंतर, रिटायर झाल्यानंतर आता निवांत छान आयुष्य जगलं पाहिजे. बोडके साहेबांचे अनेक पॅशन्स आहेत, काय काय त्यांना आवड आहे. मला वाटतं आपण सर्व त्या गोष्टींचा, आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या नाही आयुष्यामध्ये, कारण अनेक इच्छा असतात किंवा आपल्याला काही गोष्टी मनासारख्या करता येत नाही,